सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न। साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प। महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कासबटार, कोयनानगर आणि मुनावळे या प्रमुख पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारी निर्माण होणार आहेत। साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि सर्व बाबीमध्ये अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प आहे। पर्यटन प्रकल्पासाठी आवश्यक तो संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिज कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी।